नमस्कार मित्रांनो. आज अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स मधलं छोटंसं अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अपडेट जरी छोटंसं असलं, तर याच्यात इकॉनॉमिक्सचे खूप सारे सूत्र, रूल्स, फॉर्म्युलाज फॉर्म्युलाज तर नाही शिकवता येतात, पण खूप सारं मेंटल क्लॅरिटी तुम्हाला याच्यातून मिळेल. बघा, जगभरात महागाई म्हणजे इन्फ्लेशन हे खूप साऱ्या सेंट्रल बँकेचं डोकंदुखी होऊन बसलेले आहेत. कसं? त्याबद्दल सांगतो. जर तुम्ही न्यूज चॅनल बघत असाल किंवा पेपरमध्ये वाचत असाल, तर कुठेतरी जिओपॉलिटिकल रिस्क ही खूप वाढलेली आहे. जिओपॉलिटिकल रिस्क म्हणजे काय? म्हणजे कुठल्यातरी देशात काहीतरी होतंय आणि त्याचा परिणाम तुमच्यावर होतोय. पुण्यात बसलेल्या माणसावर होतोय, मुंबईत बसलेल्या किंवा कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावात बसलेल्या माणसावर हा परिणाम होतोय. म्हणजे तिथं रशिया-युक्रेन युद्ध होतोय किंवा आता इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये भांडणं चाललेली आहेत आणि कुठेतरी असं गव्हर्नमेंटला वाटतं किंवा सेंट्रल बँकांना असं वाटतं, की हे जर चालू राहिलं, तर इन्फ्लेशन म्हणजे महागाई ही काही कंट्रोलमध्ये येण्यासारखं भूत सध्या तरी दिसत नाही. होतंय असं किंवा झालंय असं, खूप ज्या लोकांकडे पैसा होता, त्या लोकांनी अशी अपेक्षा धरली होती, की सेंट्रल बँका जगभरातल्या कुठल्याही असो, भारताची रिझर्व्ह बँक का असेना, ते कुठेतरी व्याजदर कट करतील. मित्रांनो, जेव्हा हे व्याजदर रिझर्व्ह बँक, सेंट्रल बँका कुठल्याही देशाचा कट करतात, तेव्हा एक्सेस पैसा, लिक्विडिटी त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, ही लिक्विडिटी मार्केटमध्ये येते आणि मार्केटमध्ये जेव्हा ती लिक्विडिटी येते, तर इकॉनॉमिक्सचा तो तुम्ही डिमांड आणि सप्लाय, मागणी व पुरवठ्याचा रूल बघितला असेल. म्हणजे डिमांड खूप आहे, पण सप्लाय जर कमी असेल, तर त्या वस्तूच्या किमतीवरती जातात. होणार असं, जर लिक्विडिटी एक्सेस मार्केटमध्ये आली, तर ही लिक्विडिटी प्रॉपर्टीमध्ये जाईल, ही लिक्विडिटी सोन्यामध्ये जाईल, ही लिक्विडिटी शेअर मार्केटमध्ये येईल. जेव्हा खूप सारी लिक्विडिटी इक्विटी मार्केटमध्ये येईल मित्रांनो, तर हे शेअर्सच्या किमती वरती जातील आणि त्या लोकांची अशी अपेक्षा आहे, की सेंट्रल बँकेने ही रेट दर किंवा रेट कट लवकर करावं. सेंट्रल बँक म्हणतीये थांबा, थांबा, थांबा. घाई करू नका. महागाई अजून खाली गेलेली नाही. सेंट्रल बँकेला अशी भीती आहे, जर इन्फ्लेशन कमी झालं नाही आणि आम्ही इंटरेस्ट रेट कट केला, एक्सेस लिक्विडिटी मार्केटमध्ये आली, तर इन्फ्लेशन अजून वरती शूट होऊन जाईल आणि कुठेतरी इकॉनॉमी परत अनस्टेबल होऊन जाणार. त्यांचंही बरोबर आहे. ती ऑटोनॉमस बॉडी आहे. तुमच्या व माझ्या म्हणण्याप्रमाणे ते काही चालणार नाही. थोडंसं पुढे जाऊया. आता होतंय असं, की जेव्हा इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्टर्सनी इक्विटी मार्केटमध्ये पैसा लावलेला आहे किंवा रिअल इस्टेटमध्ये लावलेला आहे. असा पैसा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी म्हणजे फॉरेनर्सच्या ज्या मोठ्या संस्था असतात, त्यांनी सुद्धा लावलेला आहे. जर सेंट्रल बँकेने अजून 6-8 महिने व्याज जर कमी केलं नाही ना, तर मित्रांनो, काही फॉरेनमधल्या बँका हे बुडतील. गोष्ट इथं थांबत नाही. गोष्ट इथून अजून पुढे जाणार आहे. जे इन्व्हेस्टर्स शॉर्ट टर्मसाठी मार्केटमध्ये आले होते, ते आपला माल म्हणजे आपले शेअर्स विकून कमी नफ्यात किंवा लॉसमध्ये विकून शेअर मार्केटमधून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे जर झालं, तर इक्विटी मार्केट कोलॅप्स होईल. कोलॅप्स जरी नाही झालं, तर हळू करून लोअर सर्किट्सला येईल. पण मार्केटमध्ये शेअर्स विकणारे फक्त भारतीय नसतात किंवा त्या कंट्रीचे नागरिक नसतात. ते विकणारे फॉरेनचे सुद्धा इन्व्हेस्टर्स असतात. फॉरेनच्या इन्व्हेस्टर्सनी जर मार्केटमधले स्वतःचे शेअर्स विकले किंवा स्वतःचे म्हणण्यापेक्षा स्वतः घेतलेले शेअर्स जे होते, इन्व्हेस्टमेंटसाठी केलेले शेअर्स जे होते, ते जर विकले, तर कुठेतरी तुमची करन्सी जी आहे ती अनस्टेबल होणार. कारण ते लोकं कन्व्हर्ट करतील डॉलरमध्ये आणि तो पैसा स्वतःच्या कंट्रीवर घेऊन जातील. ते म्हणतील, "मला आता जाऊ द्या." हे जर झालं, तर मित्रांनो, काही तज्ञांचं असं म्हणणं आहे, की जो ₹83 ला डॉलर म्हणजे $1 जर भारतात आणला, तर त्याचे ₹83 होतात ना, ते कुठेतरी 90 कडे किंवा 95 कडे सरकणार आहे. तर हे लक्षात घ्या. दिसतंय तेवढं सोपं अजिबात नाही. इकॉनॉमिक्सला खूप सारे पॅरामीटर्स असतात, खूप सारे घटक असतात किंवा खूप सारे इन्फ्लुएन्सेस असतात. सेंट्रल बँकेला व्याज दर कट करताना या सगळ्या इन्फ्लुएन्सेसचा एक बॅलन्स तयार करून चालावं लागतं. म्हणून ती एक तारेवरची कसरत असते. आजचं सेशन कसं वाटलं तुम्हाला? इकॉनॉमिक्स मधला सगळ्यात महत्वाचा सेशन आणि आपण एक प्रयत्न करतो, की थेरॉटिकल इकॉनॉमिक्स आणि प्रॅक्टिकल इकॉनॉमिक्सला कॉम्बिनेशन करून डेलीची उदाहरणं देऊन तुम्हाला काही शिकवायचा प्रामाणिक प्रयत्न याच्यातून केला जातो. आज इथंच आपण थांबूया. व्हिडिओ आवडला असेल
लाईक करा, शेअर करा. खूप जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब पण करा, काय हरकत आहे. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाते. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. भेटत राहा. नमस्कार.